दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मराठी चित्रपट तयार होत असले तरी प्रभावी वितरण व्यवस्थेभावी त्यांना अपेक्षित प्रेक्षक मिळत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मीडिया शिपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आता थेट जगाचे मार्केट या विशेष कार्यशाळेत मराठी चित्रपटांसाठी जागतिक वितरणाच्या नव्या संधींचा मार्ग खुला करण्यात आला. या माध्यमातून मराठी चित्रपटांना 100हून अधिक देशांतील बाजारपेठ आणि 1800हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विशेषत्वाने भेट दिली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मीडिया शेफर्सचे सहसंस्थापक उदय घारे तसेच ज्येष्ठ वितरण तज्ज्ञ अनंत नाईक यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी चित्रपट वितरणावरील परिसंवादात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे आणि दिग्दर्शक अजय सिंह यांनी सहभाग घेत मराठी चित्रपटांच्या जागतिक वितरणाच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, उपाध्यक्ष धनाजी यमकर, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संचालक अजित शिरोळे, राज काझी, वासू पाटील आणि मीडिया शिपर्सचे शीतल वैद्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डोळस यांनी केले. आज आपण पाहतोय की मराठी चित्रपटाला थेट मार्केट उपलब्ध करून द्यायचा आमचा मोठा प्रश्न महामंडळातर्फे होता, मराठी निर्मात्यांकडे होता. मीडिया शिपर्स ही कंपनीला ज्यावेळेस आम्ही अप्रोच झालो आणि आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या निर्मात्यांसाठी काहीतरी आपण एक चांगलं मार्गदर्शन करावं. मीडिया शिपर्स एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म याच्या माध्यमातून मिळत आहे की ज्यातून मराठी चित्रपट त्यांच्या वेबसाईटला मराठी आपण चित्रपट टाकल्यानंतर जगातले सर्व बायर्स, आपल्याला नेहमी वाटते की बायर्स कुठं असतात, नेमके कोण घेतं, कुठल्या देशात पिक्चर चालतील, मग मी डब कसं करायचा, मी त्याला रिमेक कसा करायचा, सबटायटल कसं करायचं, तर हे सर्व मार्गदर्शन हे मीडिया शिपर्स करणारे अतिशय चांगले लोक आहेत, मराठी लोक आहेत. ते देशात परदेशात जाऊन अतिशय चांगला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कुठलेही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट न करता आपले चित्रपट त्या प्लॅटफॉर्म कसे टाकता येतील, आपल्याला जगातले चांगले बायर्स कसे येतील हे मीडिया शिपर्स तर्फे आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, मराठी निर्मात्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. मी उदय घारे, CEO को फाउंडर ऑफ मीडिया शिपर्स. पहिले तर मला मेघराज सरांचा आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांचा आभार मानतो मी की त्यांनी आम्हाला हे प्लॅटफॉर्म चांगला म्हणजे दिला आहे. पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं मीडिया शिपर्स बद्दल, तर ते इमिजिएटली त्यांनी म्हटलं की हे खूपच चांगलं आहे. आणि आमचा जो उद्देश आहे मीडिया शिपर्सचा तो हा आहे की निर्माता आणि दिग्दर्शक यांना एक ओपन, सिंपल आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा ज्यांनी ते आपलं पिक्चर, आपला मूवी जे काय आहे ते चांगला प्रेझेंट करू शकतात. विनामूल्य त्यांना फ्री सबस्क्रिप्शन आहे. आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही आहे, हे ओपन मार्केट आम्ही ठेवलेलं आहे. आमचा उद्देशच हा आहे की ज्यांनी पिक्चर बनवला आहे त्याला सगळ्याचा सगळा बेनिफिट मिळायला पाहिजे. आणि याच्याहून चांगलं प्लॅटफॉर्म आज आम्हाला मिळालं आहे. आणि एवढे 300 प्रोड्युसर्स आज आले, त्यांच्याशी आम्हाला डायरेक्ट बोलता येईल. मीडिया शिपर्स आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाने हा जो उपक्रम घेतलेला आहे, तर अशा प्रकारचे उपक्रम मराठीमध्ये होणं गरजेचं आहे. कारण अलीकडे आपण सतत पाहतो, ऐकतो की मराठी सिनेमात खूप चांगले सिनेमे येतात, नॅशनल अवॉर्ड मिळतात, काही परदेशात जातात, पण तरी आपल्याला थिएटर मिळत नाही, आपले बिझनेसचे वांदे असतात, आपले मग मराठी म्हणून प्रेक्षक भाव येत नाही, चॅनल घेत नाही, हे सगळे अनेक प्रश्न आहेत. तर हे प्रश्न का निर्माण होतात, तर मराठी सिनेमाला सिनेमा करणं माहिती आहे, त्याचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे कसं पाहणं ते कळत नाही. आणि ते या प्रकारच्या उपक्रमातून आता कळेल. मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि मी का म्हणतोय, केवळ मंत्री किंवा सांस्कृतिक मंत्री म्हणून नाही, मी सुद्धा असाच एकदा नाही दोनदा पोळलेला निर्माता आहे. मी 2 सिनेमे आणि अजून माझे पैसे रिकव्हर झाले नाही. त्यामुळे त्या दुःखाची मला पूर्ण कल्पना आहे. आपण हा संवाद चालू ठेवूया आणि त्यातनं येणाऱ्या योग्य सूचनांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न मंत्री म्हणून माझा असेल एवढं आश्वासित करतो आणि आपल्याकडनं पुढे कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या फिल्म इंडस्ट्रीला आम्ही इंडस्ट्रीचा दर्जा देतोय. तो जसा बॉलिवूडसाठी आवश्यक आहे तसा मराठी चित्रपट सृष्टीसाठी देखील आवश्यक आहे. परंतु त्याचा फायदा
आपण निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य मला करावं लागेल ते राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला नक्की करेन. हाच विश्वास द्यायला आज मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलोय. ज्या संख्येनं आपण निर्माते या ठिकाणी जमलाय खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मराठी चित्रपटाला चांगले दिवस येत आहेत. अनेक चित्रपट आपण जर बघितले तर टेक्नॉलॉजी वाईज देखील आता मराठी चित्रपट हे अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झाली.